डोंबिवली परिसरात नायजेरियन नागरिकांविरोधात पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. डोंबिवली आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे खोणी परिसरातील पलावा येथे शोध मोहीम राबवत मोठी तपासणी केली. या कारवाईत एकूण 24 नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये 14 पुरुष, 6 महिला आणि 4 लहान मुलांचा समावेश आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात यापैकी 8 जणांकडे कोणतीही वैध कागदपत्र नसल्याचं समोर आले आहे. तसेच ताब्यात घेतलेल्या नागरिकांपैकी 9 जणांवर विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान कारवाई दरम्यान एक धक्कादायक घटना घडली. एका महिला नायजेरियन नागरिकानं इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून उडी मारल्यानं ती जखमी झाली असून तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. ठाणे आणि नवी मुंबई परिसरात अंमली पदार्थांच्या प्रकरणांमध्ये काही परदेशी नागरिकांचा सहभाग असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अशा नागरिकांना बेकायदेशीररित्या घर भाड्यानं देणाऱ्या घर मालकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नायजेरियन जे आहे त्यांना ताब्यात घेतलेले आहे. काय प्रकार? मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली ही कारवाई आहे, सदरची कारवाई. त्याच्यामध्ये आमचे डोंबिवली विभागाचे ACP सुहास हेमाडे साहेब आणि सिनियर PI संदीपान शिंदे, त्याचबरोबर नवी मुंबईचे ACP बनसोडे आणि त्यांच्याकडील अधिकारी कर्मचारी हे संयुक्तपणे ठाणे पोलीस आणि नवी मुंबई पोलीसने खोनी पलावा या ठिकाणच्या काही सोसायटीमध्ये काही नायजेरियन राहत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्या अनुषंगाने आज सकाळी सुमारे 7 वाजल्यापासून ते आता दुपारीपर्यंत त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केलं आहे. सदरच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आपण टोटल 24 नायजेरियन नागरिकांना त्या ताब्यात घेतलेलं आहे. 24 नायजेरियन नागरिकांपैकी 14 हे पुरुष आहेत, 6 महिला आहेत, लहान मुलं 4 आहेत आणि असे एकूण 24 नायजेरियन, त्यानंतर घाना या विविध, युगांडा या विविध देशात राहणारे जे आहेत परदेशी नागरिक यांना मानपाडा पोलीस स्टेशन ताब्यात घेतलेलं आहे. या सर्वांची सध्या आता इन्क्वायरी सुरू आहे. त्याच्यामध्ये आता त्यांच्याकडे पासपोर्ट असलेले किंवा पासपोर्ट नसले याच्यापैकीचे जे आम्ही आतापर्यंत माहिती मिळाली की त्याच्यामध्ये 7 जणांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट आहेत आणि त्यानंतर एकूण 8 जणांकडे कोणतेही व्हॅलिड डॉक्युमेंट, त्यामध्ये पासपोर्ट असेल किंवा विजा असेल असे कोणतेही व्हॅलिड डॉक्युमेंट त्यांच्याकडे नाहीत आणि त्यापैकी 9 जणांच्यावरती विविध कोर्टामध्ये केसेस चालू आहेत आणि त्यांचे 9 जणांचे पासपोर्ट जे आहेत ते कोर्टामध्ये जमा आहेत. अशा प्रकारे या सगळ्यांच्या कारवाई चालू. त्याप्रमाणे एक जो नायजेरियन आहे तो वाशी पोलीस स्टेशनकडे एका गुन्ह्यामध्ये NDPS गुन्ह्यामध्ये वॉन्टेड असल्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे. अशा प्रकारे एक या खोनी पलावा भागामध्ये अशा सोसायटीमध्ये असे नायजेरियन नागरिक राहत आहेत. काही ठिकाणी असे आहेत की त्या ठिकाणी ॲग्रीमेंट्स वगैरे बनवून त्या ठिकाणी दुसऱ्या नावाने पण राहण्याच्या बाबत लक्षात आलेली आहे. या अनुषंगाने पण आम्ही त्या जे फ्लॅटचे ओनर्स आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करणार आहोत. यापूर्वी पण आपण बघाल की 2025-26 मध्ये सुद्धा खोनी पलावा परिसरामधून नायजेरियन नागरिकांच्यावरती आपण NDPSची पण त्यामध्ये कारवाई केलेली आहे आणि हे सुद्धा जे आरोपी आहे ह्याच्यापैकी 9 जणांच्यावरती पण यापूर्वीची NDPSची गुन्हे दाखल असल्याबाबतची माहिती आमच्यापर्यंत मिळालेली आहे.